नमस्कार. पुष्प 10 क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञानामध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. या पुष्पामध्ये पहिल्या 9 पुष्पांचा आपण आढावा घेऊ आणि त्याच्यानंतर अगोदरची ही 9 पुष्प आणि हे पुष्प यांची संगती कशी लागते ते बघूयात. त्याच्यानंतर क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञान विस्ताराने बघायला सुरुवात करूयात आणि या ज्ञानाचं आपल्या आयुष्यात काय महत्व हे नंतर बघूयात. या पुष्पातील विचार गीतेतील 13वा अध्याय, तसेच लोकमान्यांचे गीता रहस्य, विनोबाजींची चिंतनिका आणि छांदोग्य उपनिषद यातून आलेले आहेत. गीता ही एलेगोरिकल आहे असं आपण पहिल्या प्रस्तावना पुष्पात बघितलेलं होतं. एलेगोरिकल म्हणजे कुठली तरी एक महत्वाची घटना आणि त्याच्या अनुषंगाने जीवनाचं तत्वज्ञान सांगणं. तर इथे ही घटना तर आपल्याला माहिती आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, आणि या क्षेत्रामध्ये शोककुल करुणावस्थेत आलेला अर्जुन श्रीकृष्णाची भगवान श्रीकृष्णांकडून उपदेश मागतात. भगवान श्रीकृष्ण उपदेश सांगायला सुरुवात करतात ते 2ऱ्या अध्यायापासून, आणि त्याच्यात ते सांख्ययोगाच्या आधारे सांगतात की शरीर तर नाशिवंतच आहे, आत्मा हा अमर आहे. त्यामुळे नाशिवंत शरीर नष्ट होणार किंवा जे कधीच नष्ट होणार नाही अशा आत्म्याची त्याची शोककुलता, त्याची काळजी करणं हे योग्य नाही. त्यामुळे तुझं कर्तव्य जे आहे क्षत्रिय धर्माचं पालन करणं ते तू कर, पण ते करत असताना ते तू समत्व बुद्धीने कर. ते करत असताना कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, कर्मावरती तुझा पूर्ण अधिकार आहे. फळाची अपेक्षा असणार पण फळावरती तुझा अधिकार नाही. अशा पद्धतीने तू कर्म कर ज्याच्या योगे तुला कर्मलेप होणार नाही, कर्मबंधत्व होणार नाही. आणि कर्मबंधत्व न होण्याची जी युक्ती, असं करण्याचं जे कर्म करण्याची युक्ती, त्याला योग कर्मसु कौशलम असे म्हणतात. मग हे करत असताना चंचल मन आपल्याला हजारो दिशांनी ओढत असतं. कितीतरी अनेक वर्षांचे जे काही मनावरती संस्कार झालेले असतात त्याचे केमिकल सिग्नल उफाळून वरती येत असतात. मग ते ताब्यात कसे आणायचे? मग ते करताना शरीररूपी देहाची, आपल्याला रथाची आपण उपमा बघितली की ज्याच्यात जो बुद्धी आहे बुद्धी आहे ती योग्य अयोग्य काय हे ठरवणार, ते मनाला सांगणार, आणि मनाचा लगाम हातात धरून इंद्रियाद्वारे जी कर्म आहे ती योग्य रीतीने आचरणात आणायची. अजून एक मार्ग सांगितला तो म्हणजे आत्मसंयम योग. त्याच्यात ध्यान धारणेचं महत्व सांगितलेलं आहे. आणि ते करत असताना असं म्हटलं की ही कर्म ईश्वरार्पण करावी. मग ईश्वर म्हणजे काय आणि नाशिवंत क्षरसृष्टी म्हणजे काय हे आपण क्षर अक्षर ज्ञान त्याच्यामध्ये बघितलं. मग त्याच्यानंतर ह्या ईश्वराची व्यक्त रूप काय ही विभूती रूपात बघितली. आणि मग विश्वरूप दर्शन योग तो पण आपण बघितला. आणि मग या ईश्वराची भक्ती कशी करावी ते बघितलं, ते भक्ती ज्ञान पुष्पामध्ये. आणि त्याच्यात निर्गुण भक्ती म्हणजे काय, सगुण भक्ती काय हे बघितलं. आणि आता हे क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञान पुष्प आहे. तर क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञान आणि क्षर अक्षर ही म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी. आपल्या शरीरात जे असतं तेच सृष्टीत असतं. पिंडी जे आहे ते इट्स लाईक अ मायक्रोकॉझम ऑफ व्हॉट हॅपन्स इन दी एंटायर युनिवर्स. क्षेत्र म्हणजे शरीर हे नाशिवंत आहे, जसं जीवसृष्टी ही नाशिवंत आहे. आणि क्षेत्रज्ञ हा जो परमात्म्याचा एक अंश आहे आपल्या शरीरात, तो अमर आहे तो अक्षर आहे, आणि जो आपल्याला सर्व सृष्टीमध्ये पण दिसून येतो. तर असे हे क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञान, त्याच्या अभ्यासाला आता आपण सुरुवात करूया. ते करत असताना 13व्या अध्यायातला पहिला श्लोक आपण मंजिरीच्या सुंदर आवाजात ऐकू. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट नमूद करायला हवी, आणि ती म्हणजे 13व्या अध्यायात काही गीतेच्या प्रतीमध्ये पहिला श्लोक जो दाखवला आहे तो मागाहून घुसडलेला आहे, तो बरोबर नाही. म्हणजे तो श्लोक असं म्हणतो, प्रकृतीम पुरुषम चैव क्षेत्रम क्षेत्रज्ञमेवच. मी अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की प्रकृती पुरुष म्हणजे काय आणि क्षेत्र क्षेत्रज्ञ म्हणजे काय हे मला समजावून सांगा. तर तो मागोहून घुसडलेला श्लोक आहे. तो जर का इन्क्लूड केला तर गीतेत
701 श्लोक होतील आणि विनोबाजींनी आणि लोकमान्यांनी तो हा श्लोक प्रक्षिप्त मानलेला आहे. पहिला श्लोक बरोबर जो आहे तो म्हणजे इदं शरीरम कौंतेय क्षेत्रमित्य विधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदः. आता तो श्लोक मंजिरीच्या आवाजात ऐकूया. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. तर आता क्षेत्र म्हणजे काय हे बघायला सुरुवात करू. खाली जे चित्र तुम्हाला दिसतंय ते तुम्हाला आठवत असेल ते सांख्य योगात बघितलेलं होतं. फक्त फरक एवढाच की डाव्या बाजूला जो आत्मा आहे तो ग्रेड आउट केलाय, कारण प्रकृती आणि इतर 23 तत्व असे मिळून 24 तत्व जी आहेत ती आणि मनाचे विकार, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, संघात, चेतना आणि धृती असे मिळून जे क्षेत्र तयार होतं, शेत तयार होतं, ते या चित्रात दाखवलेलं आहे. आणि मी म्हणलं असं क्षेत्र हे शेतासारखं आहे आणि समर्थ रामदासांनी त्याच्यावरती फार छान श्लोक सांगितला आहे. पेरिले ते उगवते बोलण्यासारखे उत्तर येते. या क्षेत्रामध्ये, या आपल्या शरीर रूपी क्षेत्रामध्ये आपण जी कर्म करतो ती जर का योग्य रीतीने नाही केली, जर का आपण ती निष्काम कर्मयोग पद्धतीने केली नाही तर त्याचं फळ आपल्याला भोगावंच लागणार. ते कर्म आपल्याला पुढल्या जन्मात भोगावंच लागणार. तर असं ते पेरिले ते उगवते बोलिण्यासारखे उत्तर येते, असं हे एकूण क्षेत्राचं वर्णन झालं. क्षेत्रज्ञ कसा आहे? सोपं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर क्षेत्रज्ञ म्हणजेच सांख्यांनी ज्याला पुरुष म्हटलं किंवा वेदांती किंवा गीतेमध्ये ज्याला आत्मा म्हटलं ते म्हणजे क्षेत्र झालं. हा परमात्म्याचा अंश आपल्या शरीरात आहे, आपल्या जीवात्म्यात आहे. आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे दोन्ही मिळून मानवी आयुष्य होतं. क्षेत्र म्हणजे प्रकृती, क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष किंवा आत्मा. तर हे क्षेत्रज्ञ कसं आहे? ते सत आणि असत याच्या पलीकडलं आहे. ते सर्व व्यापी आहे. ते भूतांच्या आतमध्ये आहे आणि बाहेर पण आहे. ते चर आहे आणि अचर पण आहे. ते तेजांते तेज आहे आणि अंधकारा पलीकडचे पण आहे. ते अखंड आहे, पण असं असूनही सर्व भूतांमध्ये विभागून राहिलेले आहे. असे क्षेत्रज्ञाचं वर्णन ऐकल्यानंतर मला ज्ञानेश्वर माऊलींचा फार सुंदर अभंग आठवतो. सुधीर फडक्यांनी त्याला चाल देऊन, बाबूजींनी चाल देऊन प्रसिद्ध केलेला, तो म्हणजे तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. कारण सगुण आणि निर्गुण अशी दोन्ही त्या गोविंदूची म्हणजे विठ्ठलाची रूप आहेत. अनुमानेना वेदांतही असं म्हटलेलं नेती नेती म्हणजे हा परमेश्वर हा जीवात्मा आहे कसा हे समजायला फार अवघड आहे. अनुमानेना तो स्थूळ आहे, तो सूक्ष्म आहे, पण स्थूळ आणि सूक्ष्म असं दोन्ही मिळून गोविंदू आहे. तो दृश्य आहे, आपल्याला दिसतो, आणि अदृश्य पण आहे, पण असं दृश्य अदृश्य ही दोन्ही रूप मिळून गोविंदू असतो. व्यक्त आहे, अव्यक्त आहे. आणि असं जे विठ्ठलाचं रूप आहे, गोविंदाचं रूप आहे, ते निवृत्तीनाथाच्या प्रसादे, निवृत्तीनाथाच्या आशीर्वादांमुळं ज्ञानदेवांना प्राप्त झाला आणि ते त्यांना नमस्कार करतात. असा हा सुंदर अभंग क्षेत्रज्ञाचं वर्णन करतो. तर आता क्षेत्रज्ञाचे अधिष्ठान कुठे आहे? कुठं राहतो हा क्षेत्रज्ञ? गीतेत बऱ्याच ठिकाणी उल्लेख आहे. त्याची 2 उदाहरणं मी इथं दिली आहेत. हृदय सर्वस्य विष्ठितम हे 13व्या अध्यायातल्या 17व्या श्लोकात आलंय. म्हणजे सर्वांच्या सर्वस्य हृदयात विष्ठितम तो वास करून असतो. 15व्या अध्यायातल्या 15व्या श्लोकात तसंच वर्णन आहे. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो म्हणजे सर्वांच्या हृदयात मी वास करून असतो. छांदोग्योपनिषदात त्याचं वर्णन आलंय. हृदय अयम इति हृदयम म्हणजे जो हृदयात आहे त्याच्यामुळे त्याचं नाव हृदय पडलेलं आहे. आणि ही वर्णन बघितलं की मला परत एक सुधीर फडकेंनी गाऊन प्रसिद्ध केलेला
मंगेश पाडगावकरांचा अभंग आठवतो, कुठे शोधिसी रामेश्वर, दक्षिणेकडे जाऊन रामेश्वरी जाऊन देव कुठे बघायला जातोस काय, किंवा उत्तरेकडे काशी विश्वेश्वराकडे जाऊन देव बघायला जातोस काय, असं करतोयस पण हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी, हृदयातल्या भगवंताकडे मात्र तुझं दुर्लक्ष होतंय, तसं करून देऊ नको. पण मग हा क्षेत्रज्ञ हृदयात आहे म्हणजे काय? कारण ईश्वरी चैतन्य तर सगळं आपल्या शरीरात आहे, मग फक्त हृदयात आहे असं कसं म्हणून चालेल? तर मला त्याचा अर्थ असा वाटतो की हृदयाचे ठोके जोपर्यंत चालू आहेत तोपर्यंत आत्मा या शरीरात या घरात राहतो. जेव्हा ठोके संपतात, जायची वेळ येते आपली, तेव्हा तो आत्मा एकतर दुसऱ्या शरीरात, म्हणजे 99.99999% लोकांच्या केसेसमध्ये तसंच होणार, अगदी क्वचित वेळा जसं काही ज्ञानेश्वर माऊली ज्यांना मुक्ती मिळाली, पण बाकी सर्व हे तो आत्मा हे शरीर हे देह हे घर सोडून दुसऱ्या घरात जातो. तर आता या क्षेत्रज्ञाला जाणायचे कसे? जाणणे म्हणजे निराळं, म्हणजे अनुभूती यायला पाहिजे. नुसतं हे मला इथं दिवा दिसतोय, हे फूल दिसते असं नाही, तर त्याची अनुभूती यायला पाहिजे. तर ते येण्यासाठी 13व्या अध्यायात 20 गुण अंगीकारायला हवेत असं वर्णन केलंय. आणि हे जर का गुण बघितले तर मग दुसऱ्या अध्यायात समत्व बुद्धीचे जे लक्षणं आहेत सांगितली ती, किंवा 12व्या अध्यायात प्रिय भक्ताची लक्षणं जी सांगितली आहेत त्याच्यात बरंच साम्य आपल्याला दिसून येतं. जसं की नम्रता असायला पाहिजे, अहिंसा असायला पाहिजे, रुजुता असायला पाहिजे, स्थिरता असायला पाहिजे, आत्मसंयम यायला हवा, निरहंकारता यायला हवी, विरक्तता यायला हवी, जन्म मृत्यू जरा रोग दुःख दोष विचारणा ते यायला हवं, निसंग वृत्ती यायला हवी, त्याच्यानंतर प्रिय अप्रिय लाभात अखंड समचित्तता तो गुण यायला हवा. असे 20 गुण त्याचं वर्णन या 7 ते 11 या श्लोकांमध्ये आलेले आहे. आणि हे बघितलं की मला ते इंग्लिश मधलं एक छान कोट आठवतं की लाईफ इज अ जर्नी, इट्स नॉट अ डेस्टिनेशन. कारण लाईफ म्हणजे हे आयुष्य नव्हे, हे तर आहेच आहे, पण ह्याच्या अगोदरची आयुष्य आणि नंतरची पण आयुष्य, हा जो प्रवास आहे तो प्रवास आपला टुवर्ड्स इट्स अ जर्नी. ती कुठल्या दिशेने? तर ज्याच्यातून तुम्हाला अमृतत्व मिळेल अशा दिशेने आपला प्रवास चालू राहावो, अशा सर्वांना सदिच्छा. तर अशा रीतीने क्षेत्रज्ञ म्हणजे काय ते आपण बघितलं. आणि मग आता क्षेत्रज्ञ ज्ञानाचं आपल्या आयुष्यात काय महत्व हे बघूयात. मागं बघितलं तसं पुरुष आणि प्रकृती यांच्या संयोगातून, यांच्या 2 तत्वांमुळं आपलं आयुष्य बनते. तर त्यातला पुरुष आहे तो सचेतन आहे, ते तत्व जे आहे ते सचेतन आहे, ते अकर्ता आहे, ते निर्गुण आहे. आणि प्रकृती अचेतन आहे, प्रकृती खटाटोप करणारी आहे, आणि सत्व रज तम या त्रिगुणांनी ती व्यापलेली प्रकृती आहे. आणि त्याचं फार छान वर्णन 19व्या श्लोकात आलंय. प्रकृती पुरुषाची ही जोडी जाण अनादी तू, म्हणजे हे अनादी असंख्य कोट्यावधी युग हे चालत आलेलं आहे. प्रकृतीपासून होती विकार गुण सर्वही. तर जरी हा पुरुष अकर्ता असला, निर्गुण असला, तरी जर का तो कर्म योग्य पद्धतीने करत नाही राहिला आणि जर का तो प्रकृतीच्या मागं लागल्यासारखा जाऊन गुण भोगीत राहिला, तर मग जे तत्व तयार होतं ते पुढील जन्मी शुभ किंवा अशुभ, म्हणजे तुम्ही या जन्मात कशी कर्म केली त्याच्याप्रमाणे हे जन्म घेणार. कर्मलेप न होता कर्म सर्व प्रकृतीकडूनच केले जातात हे जाणून जर का चंचल मनात तपश्चर्या करून जर का तुम्ही आवरून विरक्ती जर का मिळवली तर मग हे होणार नाही. आणि त्याचं फार सुंदर वर्णन 2 ओळीत सुरेश भटांनी केलंय. ते म्हणजे रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. मी सगळं काही करतोय पण माझे पाय जरी मी गुंतलेलो आहे पण माझे पाय मोकळे आहेत, म्हणजे मी विरक्तपणे सर्व कर्म करत राहिलेलो आहे. आणि असं जर का नाही केलं तर मग समर्थ रामदासांनी दासबोधात सांगून ठेवलेले आहे, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला. म्हणजे कर्मयोग आपला जन्म, आपण या जन्मात जे काही केलेलं आहे, पेरिले ते उगविते,
या जन्मात जे आपण केलेलं आहे ते पुढील जन्मात तुम्हाला भोगायला लागणार. म्हणजे आपल्या कर्मांनीच आपल्याला जन्म मिळतो. आई वडील हे माध्यम असतं. आपल्याच कर्माची फळं ही आपण पुढल्या जन्मामध्ये भोगत असतो. तर आता हे जे ज्ञान आपण बघितलं, क्षेत्रज्ञाचं ज्ञान, आणि काय केलं म्हणजे जन्म पुनर्जन्म मिळत नाही ह्याचं फार सुंदर वर्णन 23व्या श्लोकात आलेलं आहे. य एवं वेत्ती पुरुषं प्रकृतीं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोपि न स भूयोभिजायते. आणि त्याचं विनोबाजींनी फार सुंदर भाषांतर केले. पुरुषाचे असे रूप प्रकृतीचे गुणात्मक, जाणे कसाही तो राहो न पुन्हा जन्म पावतो. तर हा श्लोक आता मंजिरीच्या सुंदर आवाजात आपण ऐकूया. य एवं वेत्ति पुरुषा प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते. तर आता हे सर्व बघितलं आपण. आता पुष्पाच्या शेवटाकडे वळतो, आणि ते वळत असताना तुकाराम महाराजांचा एक फार सुंदर अभंग मला आठवला. तो अभंग म्हणजे देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. म्हणजे देव कुठे आहे हो? देव आपल्या हृदयातच आहे. कुठं शोधत बसताय? कुठं अनेक देवळं आणि अनेक देश आणि राज्य पालथी घालून बघायला जात आहे. देव जो आहे तो आपल्या देहातच आहे. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. पण तो सहजासहजी दिसत नाही. जशी उसात हो साखर, उसाचं जर का मोठ्याच्या मोठं जर का आपण बघितलं खोड, तर त्याच्यात साखर आहे असं वाटणार पण नाही. पण तो ऊस जर का आपण दाताने चावून खाल्ला तर मग गोड लागतो. किंवा साखर करायची असेल तर मग त्यातला रस काढायचा, मग तो आटवायचा, मग ट्रीटमेंट करून त्यातून साखर तयार होते. तसं देहात ईश्वर असतो. दुधामध्ये लोणी दिसतं का आपल्याला? नाही दिसत. पण दूध आटवलं की मग त्याला साय लागते, मग त्याला विरजण लावायचं, मग ताक करायचं, मग ताक घुसळायचं, आणि असं सगळे परिश्रम केल्यानंतर मग लोणी वरती येतं. तसंच आपल्या देहामध्ये चक्रपाणी आहे. तर मग आपल्या देहामध्येच देव आहे. देव देहात देहात काहो जाता देवळात, तुका सांगे मूढ जना देही देव का पाहना. आपल्या देहामध्येच देव पहा. तर असं काखेत गळसा गावाला वळसा असं म्हणतात. तसंच आपल्याच हृदयी असलेल्या या क्षेत्रज्ञाची, या जीवात्म्याची, परमात्म्याचा अंश आपल्या शरीरातच आहे, त्याची अनुभूती आपल्या सर्वांना व्हावी अशी प्रार्थना करतो. आणि हे पुष्प संपवायच्या अगोदर शेवटचं श्लोक म्हणतो. श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे क्षेत्रज्ञ ज्ञान नाम दशमं पुष्पं समाप्तम्.